तर लॉकडाऊन लागणार ही अफवा आहे। आता हे सिद्ध झालेलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील स्पष्ट केलंय की लॉकडाऊन लागणार नाही। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पहा। भारतामध्ये लॉकडाऊन लागणार नाही, पंतप्रधान मोदी यांची माहिती। टीम इंडिया प्रमाणे आपल्याला काम करायचं आहे। युद्धाच्या स्थितीवरून सर्व मुख्यमंत्र्यांसोबत मोदींची बैठक, संकटाचा यशस्वीपणे सामना करू, पंतप्रधान मोदींचं बैठकीत वक्तव्य। देशातील इंधन पुरवठ्यावरून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरींची एक्सवर पोस्ट। प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज। लॉकडाऊन लागणार ही अफवा आहे, हरदीप सिंह पुरी यांचं स्पष्टीकरण। देशाकडे 60 दिवस पुरेल इतका तेल साठा आहे। 1 महिन्याचा एलपीजी पुरवठ्याची पूर्ण व्यवस्था आहे। इंधन टंचाई असल्याच्या अफवेनंतर केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। अफवांमुळे पेट्रोल पंपावर रांगा लावू नका। आता इतर देशांमध्ये शटडाऊन सारखी स्थिती, मात्र भारतात उत्तम मॅनेजमेंट। लॉकडाऊन लागण्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। लॉकडाऊन बाबत काही अफवा पसरवू नका, योग्य पद्धतीने युद्धजन्य संकटांना मोदीजी सामोरे जात आहेत। महापौर ऋतू तावडेंचं आवाहन, नागरिकांनी संयम बाळगावा, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन। मोदींना मुख्यमंत्र्यांशी बोलायला 27 दिवस का लागले? मुख्यमंत्र्यांशी चर्चेतून काय निष्पन्न होणार? संजय राऊतांचा सवाल। तर मोदींनी देशाला पुन्हा एकदा रॉकेलच्या रांगेत उभं केलं, रॉकेल वाटपावरून राऊतांची टीका। राऊतांच्या अफवांनीच रांगा लागतात, देशात टंचाई नाही, नवनाथ बन यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। मोदींचं नेतृत्व मजबूत आहे, राऊतांचा अजेंडा अराजकतेचा, स्वतःचा पक्ष वाढत नाही, इराणवर सल्ले देतात, असाही टोला। मोदी 3 लिटर रॉकेल देत आहेत अंधभक्तांसाठी, ते हिंदुत्वाचं तीर्थ आहे, संजय राऊतांची टीका। मोदींच्या चुकीच्या नियोजनामुळे देशात रांगा, राऊतांची टीका। तर संजय राऊत काँग्रेसचे तीर्थ प्यायला लागले, त्यांच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह, नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात। पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 13 रुपयांवरून 3 रुपये प्रति लिटर, तर डिझेलवरील शुल्क 10 रुपयांवरून शून्यावर। इंधनाच्या किमती कमी होण्याची शक्यता। आता बहुत मोठ्या राजकीय टॉप 9 नरहरी झिरवाळांना राष्ट्रवादी पक्षाकडून अभय। कथित व्हिडिओ प्रकरणी झिरवाळांना राजीनामा घेणार नाही, दरवेळी आरोप झाल्यास राजीनामा घेणं योग्य नाही, पक्षातील वरिष्ठांची भूमिका, सूत्रांची माहिती। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नरहरी झिरवाळांचा मला फोन आला, 2 ते 4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ बनवल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली। व्हिडिओ सत्यता असल्यास योग्य ती कारवाई होईल, मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। शरद पवारांच्या पक्षाचे 4 खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा। मराठवाडा विदर्भातील खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा। पवारांचे 8 पैकी 4 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता। अजितदादांच्या विमान अपघाताचा मुद्दा, खासदार सुप्रिया सुळेंनी लोकसभेत केला उपस्थित। अपघाताची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे, लोकसभेत सुळेंची मागणी। अपघाताला 2 महिने झाले, मात्र अद्याप न्याय मिळाला नसल्याचं वक्तव्य। डीजीसीएकडून व्हीआयपी प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शन सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत। केंद्र, राज्य आणि इतर मान्यवरांच्या विमान प्रवासासाठी सूचना देण्यात आल्या आहेत। व्हीआयपी उड्डाणासाठी कडक सुरक्षा आणि ऑपरेशनल नियम लागू करण्यात आले। पोलिसांच्या वर्दीला भले भले घाबरतात, पोलिसांनी त्यांची दहशत निर्माण करावी। सांगलीतील कायदा सुव्यवस्थेवर होणाऱ्या टीकेला चंद्रकांत पाटलांचं उत्तर। माझ्यावर खोटा गुन्हा दाखल, लवकरच सत्य बाहेर येईल। वसईतील भोंदूबाबाची फेसबुक पोस्ट। पुण्यातील 35 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी भोंदू ऋषिकेश वैद्य विरोधात गुन्हा दाखल। ज्या व्यक्तीनं माझं वाईट केलं त्याचं पद गेलं, धनंजय मुंडेंची आमदारकीही जाणार, करुणा मुंडेंचा दावा। वाल्मिक कराड जेलमध्ये रुपाली चाकणकरांची विकेट गेली आहे, करुणा मुंडेंची टीका। जन्माला आल्यापासून माझ्या मागे संघर्ष, धनंजय मुंडे भाषणात भाऊक। गेली 1.25 वर्ष मी गप्प राहिलो, आपल्या गप्प राहण्या इतकंच एवढी ताकद आहे, तर बोलल्यानंतर काय होईल? धनंजय मुंडेंचा सूचक इशारा। तर खराचे नवनवे कारनामे सध्या समोर येत आहेत, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये पीडितांना आम्ही पूर्ण संरक्षण दिलंय, अजूनही काही तक्रारी दाखल होण्याची शक्यता आहे, मात्र महिलांचे व्हिडिओ व्हायरल करून गोपनीयता भंग करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। खरात तुरुंगात दुसऱ्या बाबाकडून राज्यातील सरकारचा हात दाखवून घ्यावा, राज्यात काय चाललं हे पाहून घ्यावं, संजय राऊतांची टीका। 3 लिटर रॉकेलची
टूम काढल्यामुळे देशातील जनतेच्या मनात लॉकडाऊनची भीती. राऊतांची प्रतिक्रिया. महिलांसोबत केलेलं कृत्य हा एक विधीचाच भाग होता. पोलीस चौकशीमध्ये भोंब अशोक खरातचा अजब दावा. अशोक खरातचा कोठडीचा देखील मंत्रजप सुरू आहे. सूत्रांची माहिती. माझ्या अंतर्मनानं मला धोका दिलेला आहे. अशोक खरात याची उद्विग्न प्रतिक्रिया. भोंदू खरातची HIV टेस्ट निगेटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस कोठडीत खरातची HIV टेस्ट करण्यात आली. अशोक खरातला न्यायालयानं 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे. 1.5 वर्षांपूर्वी भोंदूबाबा खरातला अर्धांगवायूचा झटका आल्याची माहिती. शक्तिवर्धक औषधांच्या अतिसेवनामुळे प्रकृती बिघडली होती. डॉक्टर भक्तानं खरातवरती उपचार केले होते. भोंदू खरातनं मरणाची भीती दाखवून फार्म हाऊस, फर्निचर आणि परदेशवारीसाठी कोट्यावधी उखळलेले होते. पुण्यातील राजेंद्र जासूद यांची तक्रार. फार्म हाऊससाठी तुर्कीतून फर्निचर आणल्याची माहिती. कस्टम ड्युटी भरली की नाही याची तपासणी होणार. भोंदू खरातची नवीन मोडस ऑपरेंडी समोर. ग्राहकांची माहिती गोळा करण्यासाठी खरात 2 टीमचा वापर करायचा. रेफरन्स नातेवाईकांकडून माहिती संकलन करत असल्याची माहिती. भोंदू खरात प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे. SIT कडून आता खरात विरोधामध्ये माहिती देण्यासाठी 2 हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आले. त्यावर 100हून अधिक फोन कॉल्स करत नाशिक, पुणे आणि नगरमधील नागरिकांच्या तक्रारी आल्या. भोंदू खरात पूजेच्या नावाखाली भक्तांसमोर करायचा स्वर्गात जाण्याचा बनाव. जासूदच्या खर्चातून खरात ग्रीनलँडमध्ये देशात गेला होता. राजेंद्र जासूद यांच्या FIR मध्ये नोंद. तर खरातचे नवनवे राजकारण जे आहे ते खरातच्या या संपूर्ण प्रकरणावरून पाहायला मिळते आणि कारनामे देखील त्याच्या समोर येतात. त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया. खरातच्या 1,500 पेक्षा कोटींच्या अधिक मालमत्तेवर SITची करडी नजर आहे. तर आजही खरातच्या कार्यालयात फॉरेन्सिक टीमकडून तपास करण्यात आलाय. खरातच्या उकस कार्यालयातील केबिनमध्ये छोटे स्पॉट खरातच्या मालमत्तेचा शोध जो आहे तो घेण्यात येतो. नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यामध्ये खरात प्रकरणातील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होतोय. 6 जणांसह ग्रुप ॲडमिनवर गुन्हा दाखल झालाय. सिडको आणि सातपूर वॉलबॅन व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेले होते. अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. भोंदूबाबा अशोक खरात याचा पिस्तूल परवाना रद्द करण्यात आलाय. शस्त्राचा गैरवापर झाला आहे का याबाबत शंका उपस्थित करण्यात आली. जिल्हा प्रशासनाकडून परवाना रद्द करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. शंका उपस्थित झाल्यानं जिल्हा प्रशासनाकडून पिस्तूल परवाना रद्द करण्यात आला. खरातनं उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यांनाही जाळ्यात ओढलं. एका बड्या अधिकाऱ्याची बायकोही खरातच्या जाळ्यात अडकली. पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू. तर दोन्ही महिलांचं लैंगिक शोषण झाल्याची सूत्रांची माहिती. अशोक खरात माजी खासदार हेमंत गोडसेंचे भविष्य सांगतानाचा व्हिडिओ समोर. हेमंत गोडसे लोकसभा निवडणुकीपूर्वी भोंदूबाबाकडे भविष्य बघण्यासाठी गेल्याची चर्चा. सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे, संगीता तिवारींनी नाशिक पोलीस आयुक्तांची भेट घेतली. भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांना सहआरोपी करण्याची मागणी. सुषमा अंधारेंनी चाकणकर, केसरकर, अतुल सावे, हेमंत गोडसेंचे खरातसोबतचे फोटो दाखवले. रुपाली चाकणकर आणि केसरकरांच्या संशयास्पद उपस्थितीवर सुषमा अंधारे आक्रमक झाले. शिंदे फडणवीस राज्यकर्ते आहेत, त्यांनी बुवाबाजीच्या नादी लागू नये. संविधानिक पदावर बसलेल्यांनी अशा गोष्टींपासून लांब राहिलं पाहिजे. खरात प्रकरणावरून संजय राऊतांची प्रतिक्रिया. खरात प्रकरणी राजकारण बाजूला ठेवून फडणवीसांना भूमिका त्यांनी घेतली पाहिजे. दाभोळकरांचाच वारसा फडणवीस पुढे नेत आहेत. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. तर सुळेंचं वक्तव्य संतापजनक आणि चीड आणणारे आहे. सुळेंनी तात्काळ खुलासा करून त्यांचं वक्तव्य मागे घ्यायला हवं. हर्षवर्धन सकपाळांची प्रतिक्रिया.